आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे। बुलढाण्यातून सिंदखेड राजा परिसरामध्ये मध्यरात्री एका खासगी बसला भीषण अपघात झाला आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये बसमधील 25 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजाजवळ देऊळगाव खोंड परिसरामध्ये अपघात झाला आणि अपघातानंतर या बसने पेट घेतला। अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते आणि 8 प्रवासी फक्त या अपघातातून बचावलेले आहेत। त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे। या बसमध्ये नागपूर, यवतमाळ, वर्धा या ठिकाणचे रहिवासी किंवा प्रवासी असल्याची माहिती मिळते। मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही खासगी बस समृद्धी महामार्गावरच्या सिमेंटच्या कठड्याला धडकली आणि त्यानंतर अचानक बसने पेट घेतला। अगदी साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना या अपघातातून सावरण्याची सुद्धा संधी मिळाली नाही। नागपूरकडून पुण्याच्या दिशेने चाललेली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस आणि त्याला भीषण अपघात झाला। समृद्धी महामार्गावरती कठड्यावर ही बस जाऊन आदळली आणि एकूण 33 प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते। मात्र दुर्दैवाने फक्त 8च प्रवासी बचावलेले आहेत। बाकी 25 प्रवाशांचा या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाल्याची आज सकाळी आलेली ही मोठी बातमी। मध्यरात्री 2च्या सुमारास झालेला हा अपघात आहे। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, हा अतिशय असा भीषण अपघात आणि सर्वात मोठा अपघात म्हणावा लागेल, कारण 25 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। काय आणखी माहिती समोर येते? खरंच हा अतिशय भीषण अपघात या ठिकाणी म्हणावा लागेल। नागपूरवरून पुण्यासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स ही खासगी बस त्या ठिकाणी 33 प्रवाशांना घेऊन निघाली होती। ही बस जी आहे ती समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होती। समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना सिंदखेड राजा तालुक्यामधील देऊळगाव या गावाजवळ सिमेंटच्या कठड्याला ही बस त्या ठिकाणी आदळली आणि आदळल्यानंतर त्या बसमध्ये अचानक मोठा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी जे होते त्यामधील तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला। 33 प्रवाशांमधले 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर 8 प्रवासी त्या ठिकाणी बचावलेले आहेत, परंतु त्यामध्येही 8 मधूनही 3 प्रवाशांची प्रकृती अजूनही चिंताजनक या ठिकाणी सांगितल्या जाते। सर्वांवर खासगी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत, परंतु अतिशय मोठा हा अपघात या ठिकाणी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले होते, त्यावरूनच हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। अपघातामध्ये 25 जणांचा होरपळून त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। बचाव कार्य देखील त्या ठिकाणी तात्काळ दाखल झालं होतं, परंतु 25 प्रवाशांमधून एकालाही वाचवण्यात या ठिकाणी यश आलेलं नाहीये। प्रशासन असेल, त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील, हे सर्व त्या घटनास्थळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे। नेमका अपघात हा कशामुळे झाला, बसमध्ये कशा प्रकारचा त्या ठिकाणी स्फोट झाला, या संपूर्ण याची चौकशी आता पोलीस देखील या ठिकाणी करतात। जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी आता या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत। बरं राहुल, तुम्ही फोनवर लाईन वरतीच राहा, कारण पोलिसांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे ती आपण आधी ऐकूयात। आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, हिचा अपघात झाला आहे हायवेवर, ही समृद्धीवर। एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो। तर त्यांनी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोल लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्किड झाली। त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला। डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले। बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला। किती लहान मुलं आहेत आणि किती मोठे? 3 लहान मुलं आहेत। अशा बॉडीज खूप श्रिंक झाल्या आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांची ओळख, म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात येतं, बाकी मोठे। पुढचा तपास कसा असेल? पुढचा तपास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पटवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त्याच्यानंतर पुढे बघितलं। हायवे हिप्नोटिझमचा एक कन्सेप्ट समोर येतो, त्यात काही प्रकार वाटतो आहे? त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही, कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात, म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असंच आहे। तर काय नेमकं अपघात झाला? आज पहाटे
तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1:35 मध्यरात्रीनंतर झालेला हा अपघात आणि अर्थातच ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं किंवा ही बस डिवायडरवरती जाऊन आदळली। खरं तर ड्रायव्हरकडून सांगितलं जात आहे की टायर फुटला, मात्र नेमकं या अपघातामागचं कारण काय हे शोधलं जाईल। मात्र अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एकूण 33 प्रवासी जे या बसमध्ये प्रवास करत होते, जे नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेले होते। बुलढाण्याजवळच्या सिंदखेड राजा या ठिकाणी ही बस आली असता तिला मध्यरात्रीनंतर झालेला हा भीषण अपघात, 25 जणांचा मृत्यू झालाय। सर्वात मोठा भीषण अपघात म्हणावा लागेल। या संदर्भात पोलिसांनी आणखी काय माहिती दिली ऐकूयात। आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, हिचा अपघात झाला आहे हायवेवर ही समृद्धीवर। एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो। त्याच्यानी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोल लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्किड झाली। त्यामुळे हा भीषण अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय। 8 जण सुदैवाने बचावलेत, मात्र त्यांच्यावरती जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यातीलही 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। या विभागातले खासदार प्रतापराव जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। प्रतापराव, अतिशय भीषण दुर्घटना महाराष्ट्रातली ही आज सकाळी ही बातमी समोर येते ती म्हणावी लागेल। 25 जणांचा मृत्यू झालाय, काय याबद्दल म्हणाल? सकाळीच विदर्भ ट्रॅव्हल्स नावाची ट्रॅव्हल समृद्धीवरून जात असताना सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा या गावाजवळ त्या गाडीचा एक भीषण अपघात झाला। त्याच्यामध्ये जवळपास 25 प्रवासी जळून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 8 प्रवासी त्यातून बाहेर निघण्यात यशस्वी झालेले आहेत। त्यांना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरचा सुद्धा समावेश आहे। खरं म्हणजे समृद्धी महामार्ग याच्यावर जो वाहनाचा वेग आहे तो इतका वेग त्या ठिकाणी असतो की त्या वेगावर नियंत्रण केल्या जात नाही आणि मागच्या काळामध्ये जे ओव्हरब्रिज आहे समृद्धीवरून निघालेले त्या ओव्हरब्रिजहूनही काही चोरट्यांनी खालून जाणाऱ्या वाहनाला वरतून दगडफेक करून त्यांचा ऍक्सिडेंट घडवून आणणे आणि त्या ठिकाणी लुटपाट करणे असे सुद्धा प्रकार त्या ठिकाणी पाहण्यामध्ये आणि लोकांच्या अनुभवामध्ये त्या ठिकाणी आलेले होते। आणि खरोखरच हा जो रात्रीचा झालेला जो अपघात आहे तो अतिशय भीषण, हृदय हेलवणारा आहे आणि थोड्याच वेळात मी सुद्धा त्या ठिकाणी आता पोहोचत आहे। बरं, मात्र जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना आता आपल्या नातेवाईकांची जे अपघातात मृत्युमुखी पडलेत त्यांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह त्यांना ताब्यात देण्याचे एक मोठं आव्हान आता आहे पोलिसांसमोर सुद्धा त्यांनी सांगितलं। मात्र आता या सगळ्यांची ओळख पटवायची कशी हे सुद्धा एक मोठी गोष्ट आहे। त्या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि आता त्याची डीएनए केल्याशिवाय ते ओळखायला येऊ शकणार नाहीत आणि म्हणून त्यांचे ताबडतोब डीएनए ची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आमचे जिल्हाधिकारी वगैरे ते सर्व त्या प्रयत्नामध्ये आहेत। बरं, आता या बसच्या ड्रायव्हरवरती काही कारवाई होऊ शकते कारण त्यानं सांगितलंय की टायर बस झाला असं कारण ड्रायव्हरनं सांगितलंय। नाही, बरोबर आहे। आता तो ऍक्सिडेंटची कारणं शोधल्या जातील। आता तो टायर बस झाला की ड्रायव्हरला त्या ठिकाणी झोप लागली होती की आणखीन काही दुसरं कारण होतं हे नंतरचा विषय आहे। पण खऱ्या अर्थानं आता जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करणं आणि हे जे मृत्युमुखी पडलेले आहेत यांची डीएनए टेस्ट वगैरे करून त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यामध्ये देणं हे सगळ्यात मोठं आव्हान सुद्धा आमच्या सर्व जिल्ह्यातील प्रशासनाच्या। बरं, एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांचे कोणी नातेवाईक या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेत किंवा जखमी झालेत त्यांना न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून काय सांगाल? नाही, अतिशय नातेवाईकांना एवढं सांगेल की अपघात हा अतिशय भीषण होता। आता दोष कोणाचा आहे हे नक्की शोधल्या जाईल, त्याच्यावर कारवाई पण केल्या जाईल, पण मृत झालेले व्यक्ती परत येणार नाही। पण खऱ्या अर्थानं आता आपण त्यांच्या सांत्वनाच्या पलीकडे आपण त्या लोकांसाठी काही करू शकत नाही। निश्चितच मुख्यमंत्री कार्यालयाशी सुद्धा मी बोललो, त्यांना सुद्धा याची माहिती दिली। मुख्यमंत्री महोदय आता थोड्याच वेळात मला वाटते प्रशासनाशी किंवा आमच्याशी संपर्क त्या ठिकाणी करतील
आणि मृतकांच्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा वगैरे निश्चित सरकार करेल. बरं जी प्रतापराव जाधवजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी पोलीस अधीक्षक सुनील कडासने सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, अतिशय भीषण दुर्घटना ही मध्यरात्री घडली आहे, मात्र या सगळ्याची कारणं शोधत असताना तुमच्या काय काय गोष्टी महत्त्वाच्या लक्षात आल्या आहेत? या ऍक्सिडेंटमध्ये सुरुवातीला मला हेच सांगायचं आहे की ऍक्सिडेंट कसा झाला हा आता तपासाचा विषय आहे. बरं. ड्रायव्हर ताब्यामध्ये आहे आमच्या. त्यांनी जे सांगितलं आहे की टायर बस्ट झालाय, अशा गोष्टी या तपासामध्ये निष्पन्न होतील टेक्निकल एक्सपर्ट्स कडून माहिती घेऊन. कारण की आता प्रायोरिटी ही आहे की डेड बॉडीज ज्या आहेत त्या ऍब्सोल्युटली चार्ज आहेत आणि ओळख पटवणं त्याच्यामध्ये अत्यंत कठीण झालेलं आहे. या बॉडीज सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून त्यांची DNA टेस्ट करून आणि त्यांचा आदर मान राखत डेड बॉडीजचा आणि आणि नातेवाईकांच्या भावना लक्षात घेत डेड बॉडीज त्यांच्या हातात सुपूर्द करणं ही प्रायोरिटी आहे आमची आता. बरं, मात्र ज्या वेळेला हा ऍक्सिडेंट झाला त्यानंतर तुमच्यापर्यंत कधी ही गोष्ट पोहोचली, त्यानंतर किंवा मदत पोहोचणं किंवा काही गोष्टी असं काही होण्याचा चान्स होता त्यावेळी? नाही, जेव्हा ऍक्सिडेंट झाला ती जागा सिंदखेड राजापासून जवळजवळ 12-13 किलोमीटर दूर आहे. कळल्या समृद्धी मार्गावर तिथले PI ताबडतोब पोहोचले, आम्हाला कळवलं, आम्ही बुलढाण्याहून ताबडतोब रश झालो आणि मदत कार्य सुरू केलं. मदत कार्य करण्याचा संधी तशी शिल्लक राहिली नव्हती, कारण की जे प्रवासी ज्यांनी जीव वाचवला ते खिडक्या तोडून काही लोक बाहेर आले, बाकीच्या कोणालाही दुर्दैवाने ही संधी नाही मिळाली. बरं, म्हणजे ही AC बस असणार आहे, त्यामुळे एकच एक्झिट किंवा एंट्री असेल, त्यामुळे याच्यातनं बाहेर येणं किंवा काही इमर्जन्सी एक्झिट असेल हे सगळं करेपर्यंत या प्रवाशांना वेळ मिळाला नसेल कदाचित. काय नेमकं चित्र त्यावेळेला घडलं असेल? जे लोक वाचले आहेत त्यांनी सांगितलं आम्ही खिडकी तोडून काच तोडून बाहेर आलो आणि त्यावेळेस बसला ऑलरेडी आग लागली होती आणि ज्यावेळेस सगळे पोहोचले तेव्हा तिथे कसल्याही प्रकारचे काच किंवा काहीही राहिल्यानंतर बसता फक्त सांगायला शिल्लक राहिलेला. बरं, मात्र ही आग कशामुळे लागली असावी? कारण आधी अपघात झाला मग आग लागली असं सांगितलं जात आहे. अपघात झाला म्हणजे डॅश झाला आहे आणि त्याच्यातून डिझेलची टँक जी आहे बसची ती फुटलेली आहे आणि ते डिझेल ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे त्याच्यातून स्पार्क कुठेतरी होऊन मग बसला आग लागली. बरं, त्याच वेळी या समृद्धी महामार्गावरून प्रवास करणारे इतर कोणी वाहनं किंवा प्रवासी जे प्रत्यक्षदर्शी ज्यांनी ही सगळी गोष्ट बघितली असे कोणी आहेत? ते अजून लक्षात आलेलं नाही, कारण की आम्ही सकाळपासून रिलीफ वर्क मध्येच आहोत आणि जी लोक आहेत बघणारी काय आहेत त्यांच्याशी विचारपूस करण्यात येईल. आता प्रायोरिटी फक्त डेड बॉडीज नेणे, त्यांचा सोपस्कार करणे, नातेवाईकांच्या हातात देणे हा ऑप्शन पहिल्या सगळ्यात महत्वाचा आहे. बरं, मध्यरात्री 1:35 झालेला अपघात, नातेवाईकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणं, आता सकाळचे 7 वाजून गेलेत, कोणी नातेवाईक पोहोचलेत तिथे? नातेवाईक आता नागपूरहून निघाली बस आहे, इतक्या लवकर पोहोचणं शक्य नाही आणि या संदर्भात ओळख पटवून नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओळखच पटत नाहीये लोकांची, ओळख पटवून नातेवाईकांचा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिथून बस निघाली आहे त्या एजंटला कळवलेलं आहे, ते त्या संदर्भात त्यांच्या लेव्हलवर आणि पोलीस आपल्या लेव्हलवर कळवत आहेत नातेवाईकांना. सुनील कडासनेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि सगळी माहिती आम्हाला दिलीत. पुण्याकडे चालली होती ही बस, नागपूरहून सुटली होती विदर्भ एक्सप्रेसची बस, मात्र अतिशय दुर्दैवी अपघात या बसला झालाय समृद्धी महामार्गावरती आणि डिवायडरला ही बस आदळल्यानंतर या बसनं पेट घेतलाय आणि या लागलेल्या आगीमध्ये पूर्ण बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिलाय आणि आतमध्ये असलेले जे 33 प्रवासी होते त्यापैकी 25 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. आजच्या दिवसातली अतिशय भीषण ही दुर्घटना अपघाताची म्हणावी लागेल. महाराष्ट्रात बुलढाण्याच्या जवळ सिंदखेड राजा या ठिकाणी घडलेली. राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी बुलढाण्याचे हे देखील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. राहुल, आपण लोकप्रतिनिधी आणि पोलिसांकडून ही माहिती घेतली, त्यामध्ये बस ही डिवायडरला आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकीचा स्फोट होऊन मग लागलेली ही आग. या सगळ्या प्रवाशांची आत्ता महत्त्वाची प्रायोरिटी म्हणजे त्यांची ओळख पटवणं ही आहे आणि याच संदर्भात आपण थोडंसं थांबवते राहुल तुम्हाला, कारण पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. गुलाबरावजी, खूप भीषण अपघात
आणि महाराष्ट्रामध्ये आज सकाळी सकाळी जी बातमी कानावर आली आहे, 25 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला या बस अपघातामध्ये. तुम्ही चाललाय का तिथे? हो, मी आता थोड्या वेळाने तिकडे निघतोय, पण सध्या बस दूर करण्याचं काम सुरू आहे. आणि मला तरी असं वाटतं की गाडीला गाडी ठोकणे हा अपघात आपण पाहिला आहे, पण गाडीचा एक्सल तुटून डिवायडरवर गाडी जाते आणि त्याचा आपोआप पेट होतो आणि त्याच्यात होरपळून लोक मरतात. महाराष्ट्रातली ही सगळ्यात भयावह घटना आहे असं म्हणाल काही हरकत नाही. आणि त्याच्यात 25 लोक मरतात. त्याच्यातलं चॅलेंजिंग हे आहे की आता त्याची ओळख पटवणं, कोण आहे, कुठले आहे, सगळ्या प्रवाशांचं ओळख पटवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे आता प्रशासनाने आपल्या परीनं बस दूर केलेली आहे. जे जखमी आहेत त्यांना दवाखान्यात पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुढचं जे काम आहे, घटना कशी घडली, याच्यात कोण कोण प्रवासी होते, हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. गुलाबरावजी, मात्र यामध्ये 3 लहान मुलं सुद्धा आहेत जी होरपळली गेली आहेत. आता यांच्या नातेवाईकांचा आक्रोश खूप मोठा असणार आहे, कारण हे सगळे नातेवाईक म्हणजे नागपूरहून निघतील त्यावेळेला अजून आता सकाळचे 7 वाजून गेलेत, अजून पोहोचले नाहीयेत तिथे. ह्या सगळ्या नातेवाईकांना तुम्ही काय सांगाल, कसं सांत्वन कराल त्यांचं? आता घटना ही घडलेली इतकी भयावह आहे की सांत्वन करणं सुद्धा मुश्किल राहणार आहे. पण शेवटी जी घटना घडली त्याला फेस करणं तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे आणि शासन त्यांच्या पाठीशी उभं आहे. अशा पद्धतीने आपण त्यांना धीर देऊ. पण शासन जरी उभं राहिलं तरी त्यांच्या घरातला माणूस गेला ही सगळ्यात भयानक गोष्ट आहे. त्यामुळे ज्याच्या घरातलं जातं त्यालाच हे गोष्टी कळतात. शेवटी आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाचं चालेना, शेवटी परमेश्वराच्या तिथं हातात आहे. आणि मला तरी असं वाटतं की आता त्यांच्या मागे सरकार निश्चितपणाने उभं राहील. बरं, मात्र समृद्धी महामार्गावरती धावत असलेल्या गाड्यांच्या स्पीड बद्दल काय मत आहे तुमचं? सध्या कसं आहे की समृद्धी मार्गावर ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण फार जास्त आहे आणि त्याच्यावर काही ना काही तोडगा काढावा लागेल की काहीतरी स्पीडच्या बाबतीमध्ये सगळ्यांना विचार करावा लागेल. आणि तो समृद्धी मार्ग लोकांना लवकर नेणारा आहे की लोकांना मारणार आहे असं मनाच्या लोकांत घुसू नये. त्याच्याकरता प्रशासन, शासन आणि खास करून तुमचे परिवहनचे लोक असतील किंवा तुमचे आरटीओस असतील, या सगळ्यांची एक कमिटी करून याच्यावर नियम करावा लागेल की कोणत्या वेगाने आपण चालावं आणि कसं चालावं. बरं, त्याच्यासाठी काहीतरी स्पीड लिमिट असतील. मात्र मगाशीच स्थानिक खासदारांनी एक मुद्दा उपस्थित केला की जर गाड्यांचा स्पीड कमी असेल तर मग तिथे गाड्या थांबवून किंवा दगडफेक करून लूटमारीच्या घटना घडतात, म्हणून तर गाड्यांचा स्पीड जास्त असतो. हे तर कारण त्यासाठी असू शकत नाही? मला त्याची कल्पना नाहीये. पण शेवटी वाहन आहे तर मग त्याला काहीतरी स्पीड असते. तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्यावर पण ऍक्सिडेंट होतात. पण त्याचं प्रमाण याच्या प्रमाणामध्ये फार फरक आहे. तिथे जी ट्रॅफिक आहे तेवढी ट्रॅफिक नाही आहे इकडे, त्याच्यापेक्षा फार कमी आहे. पण ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण जास्त आहे. ही घटना तर अशी आहे की गाडी एक्सेल तुटते काय, ती डिवायडर जाते काय, आग पेट घेते काय, रात्रीची 1:30 दिवसाची वेळ असती तर काहीतरी जागी राहिले, ते बिचारे झोपलेले असतील, झोपेत झालंय सगळं असं मला या ठिकाणी वाटतंय. घटना वाईट आहे. याच्यावर आता रस्ते असतील, सगळ्या गोष्टी असतील, याच्यावर आपण पर्याय काढू. पण आता गेलेले जीव वापस नाही येऊ शकत. जी, धन्यवाद गुलाबराव पाटीलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. पुण्याकडे जात होती नागपूरहून सुटलेली विदर्भ एक्सप्रेसची बस आणि 33 प्रवासी एकूण प्रवास करत असताना 25 प्रवाशांचा होरपळून अक्षरशः मृत्यू झालाय दुर्दैवी या बस अपघातामध्ये. अर्थात या बसचा आता स्पीड किती होता, चुकी कुणाची, या ड्रायव्हरनं नेमकी कशी ही बस चालवली किंवा काय कारणामुळे या बसचा अपघात झाला याची माहिती आता तपासामध्ये घेतली जाईल. मात्र पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रवाशांची ओळख पटवणं, कारण या प्रवाशांकडे असलेलं सामान त्याचसोबत त्यांचे देह हे पूर्णपणे होरपळून गेलेत आणि त्यामुळे ओळख पटवण्याचं खूप मोठं आव्हान आहे. आणि त्यासाठी फक्त आता एकच पर्याय आहे, तो म्हणजे DNA चाचणीचा. त्यामुळे जवळच्याच रुग्णालयामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये या सगळ्या प्रवाशांचे मृतदेह पाठवण्यात आलेत. जे जखमी झालेत त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलंय. या 8 जण जे कोणी वाचलेत त्यापैकी 3 जणांची प्रकृती आत्ताही गंभीर आहे. मात्र या अपघातानंतर बसची झालेली अवस्था, डिवायडरवरती बस आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकीचा ब्लास्ट होऊन या बसला भीषण आग लागली. AC बस असणार आहे, त्यामुळे
या बसमधनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा या प्रवाशांना वेळ मिळालेला नसणार आहे असा अंदाज आहे. काही प्रवाशांनी तर सांगितलं आम्ही खिडक्यांच्या काचा तोडून या बसमधून बाहेर आपली सुटका करून घेतली, मात्र त्यामध्ये फक्त 8च प्रवासी यशस्वी झालेत आणि त्यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरचा सुद्धा समावेश आहे. बाकीचे सगळे जे प्रवासी आहेत ते मात्र या बसला आग लागल्यानंतर बसमधून बाहेर पडण्यात अपयशी ठरलेत आणि म्हणूनच त्यांचा बसला लागलेल्या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. नागपुरातून सुटलेली होती ही बस रात्रीच्या वेळी, जी पुण्याला पोहोचणार होती सकाळी, मात्र वाटेतच बुलढाण्याच्या सिंदखेड राजा जवळ समृद्धी महामार्गावरती या साखर झोपेत असलेल्या प्रवाशांवरती काळाचा घाला पडला आणि या बसमधल्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही खासगी बस होती, विदर्भ ट्रॅव्हल्सची बस होती आणि या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या बसमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांच्या नातेवाईकांना ही गोष्ट आतापर्यंत समजली असेल आणि नागपुरातून हे सगळे नातेवाईक तिथपर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागेल. नागपूर, यवतमाळ, वर्धा या भागातले काही प्रवासी या बसमधनं प्रवास करत होते जे पुण्याच्या दिशेनं चालले होते. सिंदखेड राज्याजवळ देऊळगाव खोंड या परिसरामध्ये या बसला अपघात झालाय आणि या अपघातानंतर बसनं पेट घेतला आणि पोलिसांपर्यंत किंवा अग्निशमन दलापर्यंत ही बाब पोहोचली आणि लगेचच तिथे तातडीनं उपाययोजना करण्यात आल्या. मात्र तोपर्यंत ही बस पूर्णपणे आगीनं वेढलेली होती आणि आतल्या प्रवाशांचा सुद्धा होरपळून मृत्यू झालेला होता. आज सकाळी सकाळीच आलेली ही अतिशय दुर्दैवी बातमी महाराष्ट्रातून आणि आतापर्यंतची अपघाताची ही सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी, ज्यामध्ये 25 प्रवाशांचा, ज्यामध्ये 3 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे, त्यांचा होरपळून मृत्यू झालाय. अपघाताच्या वेळी बसमध्ये 33 प्रवासी होते, त्यातले 8 प्रवासी बचावलेत. राहुल खंदारे आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी, ते सुद्धा आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. राहुल, 1:35 मध्यरात्रीनंतर झालेल्या अपघातानंतर पोलीस असतील किंवा इतर बचाव पथकं कधीपर्यंत पोहोचली? काही जे वाचलेले आहेत या बसच्या अपघातामधनं त्यांनी काही माहिती दिली आहे? काय आणखी माहिती तुम्हाला मिळते? भीषण असा अपघात हा होता आणि अपघातामध्ये जे वाचलेले आहेत त्यांची प्रकृती देखील सध्या त्या ठिकाणी चिंताजनक दाखवल्या गेलेली आहे. त्यामुळं ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल यांच्याकडून टायर फुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. परंतु जे काही प्रवासी होते त्यांच्याकडून अजून अधिकृत माहिती त्या ठिकाणी मिळालेली नाहीये. मात्र अपघात जो आहे तो अतिशय भीषण होता आणि अपघात झाल्यानंतर ती बस जी आहे ती त्या बसमध्ये संपूर्ण स्फोट झाला आणि स्फोटमध्ये 25 प्रवासी जे आहेत ते जागीच त्या ठिकाणी होरपळून त्यांचा मृत्यू झालाय. त्यामधले 33 प्रवासी त्या बसमध्ये प्रवास करत होते. 8 प्रवासी त्या ठिकाणी आपला जीव वाचून कसे बसे त्या ठिकाणी बाहेर पडलेत, परंतु त्यांनाही मोठ्या प्रमाणात इजा त्या ठिकाणी झालेली आहे. त्यांच्यावर उपचार जे आहेत ते बुलढाण्याच्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी सुरू आहेत. प्रवाशाकडून अजूनही कुठली जरी माहिती मिळाली नसली तरी बचाव कार्य त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. बचाव कार्य याच्या अगोदरच 25 लोकांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला होता. बचाव कार्य त्या ठिकाणी थोडा उशिरा पोहोचल्यामुळं हा 25 लोकांमधला जीव वाचू ते शकले नाहीत, परंतु जे काही मृत्यू पडलेले आहेत ते संपूर्णपणे कोळसा त्या ठिकाणी झालेले आहे. त्यांची ओळख जे पटवणं आहे ते अतिशय त्या ठिकाणी कठीण झालेलं आहे. त्यामुळे आता त्यांचं DNA टेस्ट वगैरे आणखी काही त्यामध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांची ओळख त्या ठिकाणी पटविल्या जाईल. त्यानंतरच नातेवाईकांना तो मृतदेह जो आहे तो सुपूर्द केला जाईल. जी राहुल, आणि सध्या हॉस्पिटलमध्ये तिथे काय चित्र आहे? हे सगळे 25 जणांचे मृतदेह, ज्याच्यामध्ये 3 लहान मुलांचा देखील समावेश आहे, ते मृतदेह त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेत. कोणतं हॉस्पिटल आहे? जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, कोणी नातेवाईक त्यांचे पोहोचलेत का? नातेवाईक अजून या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत, कारण नागपूरवरून ही ट्रॅव्हल जी आहे ती निघाली होती, पुण्यासाठी जाण्यासाठी निघालेली होती. सिंदखेड राजाजवळ हा संपूर्णपणे भीषण असा अपघात झालेला आहे आणि नागपूर पासून जर का आपण बघितलं तर सिंदखेड राजाचं हे अंतर खूप मोठ्या प्रमाणात अंतर आहे. अजूनही नातेवाईक या ठिकाणी दाखल झालेले नाही आहेत. मृतदेह जे आहेत ते सिंदखेड राजा येथील रुग्णालयामध्ये शवविच्छेदनगृहामध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि जखमी जे आहेत ते बुलढाणा त्या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहेत. अजूनही नातेवाईकांना आपला प्रवासी या बसमध्ये प्रवास करत असताना मृत्युमुखी पडला हे देखील
माहिती पडलेलं नाहीये. अतिशय मन हेलवून टाकणारी ही घटना या ठिकाणी म्हणावी लागेल. कारण की अजून कुठला प्रवासी कुठल्या बसने केव्हा निघाला होता ही माहिती अजून अधिकृतरित्या या ठिकाणी आलेली नाही. त्यांची नावं जी आहेत ते देखील या ठिकाणी सध्या तरी कळू शकलेले नाहीये. जोपर्यंत नातेवाईक त्या ठिकाणी समोर येऊन काही सांगणार नाहीत तोपर्यंत त्यांचे नावं जे आहेत ते या ठिकाणी कळू शकणार नाहीये. पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे. मृतदेह पटवण्यासाठी त्यांना मोठं त्या ठिकाणी परिश्रम घ्यावे लागतील आणि नातेवाईकांना आपला मृतदेह असल्याचं हे पटवून त्या ठिकाणी द्यावं लागेल. परंतु आपण बघितलं तर या ठिकाणी अजूनही कुठलेच नातेवाईक पोहोचलेले नाहीये. ज्या ठिकाणी जखमी बुलढाण्याच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्या ठिकाणीही मोठा आक्रोश आपल्याला पाहावयास मिळत आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारचा हा संपूर्णपणे अपघात आहे. जिल्हाधिकारी असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, खासदार असतील आणि बचाव राहुल थोडंसं थांबवते तुम्हाला, कारण स्थानिक आमदार राजेंद्र शिंगणे आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. राजेंद्रजी, आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि भीषण अपघाताची बातमी आज सकाळी सकाळीच येऊन धडकलेली आहे. अतिशय दुर्दैवी 25 जणांचा होरपळून मृत्यू होतोय बस अपघातामध्ये. काय सांगाल? नाही, खरं म्हटलं तर अतिशय दुःखदायक वेदनादायी ही बातमी सकाळी 6-6:30च्या सुमारास मला समजली. थोडं मी बाहेर होतो आणि सकाळी टीव्ही लावल्यानंतर पहिल्यांदाच ही बातमी ही चॅनलच्या माध्यमातून मी पाहिली. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी अपघात या ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा हा अपघात आहे की जिथे जवळपास 25-26 लोक एक होरपळून मृत्यू पावतात. एक या महामार्ग जेव्हापासून सुरू झाला ही अपघाताची मालिका ही सारखी सुरूच आहे आणि या रस्त्यावर हे जे अपघात होतात या दृष्टीनं भविष्यामध्ये एक व्यवस्थित नियोजन करण्याची आवश्यकता आहे आणि या सगळ्या गोष्टी अतिशय उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तपासून या संदर्भात हे अपघात कमी करण्याच्या दृष्टीनं आपल्याला भविष्यात काय करता येईल हे आपल्याला पाहावं लागेल. मी जिल्हाधिकाऱ्यांशी आताच बोललो, ते स्पॉटवर तिथे हजर आहेत आणि त्यांनी बचाव कार्य तर जोरात या ठिकाणी सुरू केलेलं आहे. परंतु त्यांनी मला सांगितलं की बॉडीज ओळखण्याच्या पलीकडे तिथे गेलेले आहे आणि काही लोकांना आम्ही जवळपास काही लोकांना बुलढाणा शिफ्ट करतोय आणि डीएनए चाचणीच्या माध्यमातूनच नातेवाईकांची ओळख तिथे पटवण्याचा प्रयत्न होतील. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. परंतु हे अपघात आपल्याला पूर्णपणे नाहीसे करण्याच्या दृष्टीनं भविष्यामध्ये व्यवस्थित प्रकारचं नियोजन करावं लागणार आहे. कारण शेवटी रस्ते झाले पाहिजेत, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. विकासाच्या दृष्टीनं आपल्याला हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मनुष्याचा, मानवाचा जीव त्या ठिकाणी आहे आणि हा जीव वाचवण्याच्या दृष्टीनं विकास एका बाजूला आणि मानवाचा जीव वाचवणं एका बाजूला, या दोन्ही गोष्टी साधल्या गेल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं भविष्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा फार विचार करून आपल्याला काही निर्णय घ्यावे लागणार आहे. बरोबर आहे. मात्र राजेंद्रजी, आपण सगळेच पाहतोय की समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासून छोटे मोठे अपघात सुरूच आहेत. मात्र आज ही जी अपघाताची बातमी समोर आली आहे ती आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अपघात आहे. मात्र या समृद्धी महामार्गावरती प्रवास करत असताना अर्थातच वाहन चालकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र समृद्धी महामार्गामध्ये काही त्रुटी आहेत असं तुम्हाला काही वाटतं का? नाही, या संदर्भात खरं म्हटलं तर आता एक अधिवेशन आता 18-19 तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि मी 8 दिवसापासूनच समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून या महामार्गावर किती अपघात झाले, या अपघातामध्ये किती लोक जखमी झाले, किती लोक जायबंदी झालेत आणि किती लोक मृत्युमुखी पडले, या सगळ्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न मी करून राहिलो होतो आणि त्याच्यात आज या मोठ्या अपघाताची भर सुद्धा पडलेली आहे आणि अधिवेशनामध्ये या संदर्भात विविध आयुधांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून आपल्याला या सगळ्या बाबतीतली एक चर्चा तिथे घडून आणावं लागणार आहे आणि नुसती चर्चा घडून चालणार नाही तर त्या संदर्भात एक ठोस निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे. आपलं तंत्रज्ञान कुठे कमी पडते का, आपल्या शास्त्रज्ञांनी आणि इंजिनिअरिंग लोकांनी तयार केलेला रस्ता याच्यामध्ये काही उणीवा राहिल्यात का, काही चुका राहिल्यात का, काही मानवी चुका त्याच्यामध्ये होत असतील तर त्या सुद्धा शोधून भविष्यामध्ये या संदर्भात आपल्याला एक अवेअरनेस लोकांच्या मध्ये, जे लोक प्रवास करतात, गाडी चालवतात, त्या सगळ्यांच्या मध्ये निर्माण करण्याची आवश्यकता
ही प्रामुख्यानं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून याच्यामध्ये एक सखोल त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून आपल्याला एक योग्य निर्णय आपल्याला भविष्यामध्ये घ्यावा लागणार आहे. बिलकुल, आणि त्याचीच गरज आहे. धन्यवाद राजेंद्र शिंगडेजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. एकीकडे ज्या वेळेला समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होत होतं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्याची टेस्ट ड्राईव्ह घेतली होती, मात्र ज्या वेळेला याचं लोकार्पण झालं त्यानंतर हा महामार्ग ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी इतर प्रवाशांसाठी जसा फायद्याचा तसा तो आता जीवघेणा सुद्धा ठरतोय. दुसरीकडे याच संदर्भात सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केले, ते आपण पाहूयात. सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या परिसरामध्ये समृद्धी महामार्गावरती लक्झरी बस उलटली. या अपघातामध्ये काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि ही बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवरती उपचार सुरू असून ते सुखरूप घरी परत यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. या अपघाताच्या निमित्तानं पुन्हा एकदा खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित झालाय आणि याबाबत शासनानं सकारात्मक विचार करावा ही विनंती, असं ट्विट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. अर्थात याच गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की या समृद्धी महामार्गावरती प्रवास करत असताना या वाहनाचा वेग किती असावा किंवा कोणकोणती काळजी घ्यायला हवी या संदर्भात जसं स्थानिक आमदार म्हणालेत की हा मुद्दा आता उपस्थित केला जाणार आहे अधिवेशनामध्ये सुद्धा, आणि या सगळ्या अपघातांची माहिती घेतच होतो, मात्र यात आता आणखी एका मोठ्या अपघाताची भर पडलेली आहे. या संदर्भात थोड्या वेळापूर्वी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली होती. त्यांनी काय सांगितलं ऐकूयात. या ऍक्सिडेंटमध्ये सुरुवातीला मला हेच सांगायचं आहे की ऍक्सिडेंट कसा झाला हा आता तपासाचा विषय आहे. बरं. ड्रायव्हर ताब्यामध्ये आहे आमच्या. त्यांनी जे सांगितलं आहे की टायर बर्स्ट झालाय, अशा गोष्टी या तपासामध्ये निष्पन्न होतील टेक्निकल एक्सपर्ट्स कडून माहिती घेऊन. कारण की आता प्रायोरिटी ही आहे की डेड बॉडीज ज्या आहेत त्या ऍब्सोल्युटली चार्ज आहेत आणि ओळख पटवणं त्याच्यामध्ये अत्यंत कठीण झालेलं आहे. या बॉडीज सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून त्यांची DNA टेस्ट करून आणि त्यांचा आदर मान राखत डेड बॉडीजचा आणि लोकांना आणि नातेवाईकांच्या भावना लक्षात घेत डेड बॉडीज त्यांच्या हातात सुपूर्द करणं ही प्रायोरिटी आहे आमची आता. बरं, मात्र ज्या वेळेला हा ऍक्सिडेंट झाला त्यानंतर तुमच्यापर्यंत कधी ही गोष्ट पोहोचली, त्यानंतर किंवा मदत पोहोचणं किंवा काही गोष्टी असं काही होण्याचा चान्स होता त्यावेळी? नाही, या जेव्हा ऍक्सिडेंट झाला ती जागा सिंदखेड राजापासून जवळजवळ 12-13 किलोमीटर दूर आहे. कळल्या समृद्धी मार्गावर तिथले PI ताबडतोब पोहोचले, आम्हाला कळवलं, आम्ही बुलढाण्याहून ताबडतोब रश झालो आणि मदत कार्य सुरू केलं. मदत कार्य करण्याचा संधी तशी शिल्लक राहिली नव्हती, कारण की जे प्रवासी ज्यांनी जीव वाचवला ते खिडक्या तोडून काही लोक बाहेर आले, बाकीच्या कोणालाही दुर्दैवाने ही संधी नाही मिळाली. बरं, म्हणजे ही AC बस असणार आहे त्यामुळे एकच एक्झिट किंवा एंट्री असेल, त्यामुळे याच्यातनं बाहेर येणं किंवा काही इमर्जन्सी एक्झिट असेल हे सगळं करेपर्यंत या प्रवाशांना वेळ मिळाला नसेल कदाचित. काय नेमकं चित्र त्यावेळेला घडलं असेल? जे लोक वाचले आहेत त्यांनी सांगितलं आम्ही खिडकी तोडून काच तोडून बाहेर आलो आणि त्यावेळेस बसला ऑलरेडी आग लागली होती आणि ज्यावेळेस सगळे पोहोचले तेव्हा तिथे कसल्याही प्रकारचे काच किंवा काही राहिल्यानंतर बसता फक्त सांगायला शिल्लक राहिलेला. बरं, मात्र ही आग कशामुळे लागली असावी? कारण आधी अपघात झाला मग आग लागली असं सांगितलं जात आहे. अपघात झाला म्हणजे डॅश झाला आहे आणि त्याच्यातून डिझेलची टँक जी आहे बसची ती फुटलेली आहे आणि ते डिझेल ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे त्याच्यातून स्पार्क कुठेतरी होऊन मग बसला आग लागली. बरं, त्याच वेळी या समृद्धी महामार्गावरून प्रवास करणारे इतर कोणी वाहनं किंवा प्रवासी जे प्रत्यक्षदर्शी ज्यांनी ही सगळी गोष्ट बघितली असे कोणी आहेत? ते अजून लक्षात आलेलं नाही, कारण की आम्ही सकाळपासून रिलीफ वर्क मध्येच आहोत आणि जी लोक आहेत बघणारी आहेत त्यांच्याशी विचारपूस करण्यात येईल. आता प्रायोरिटी फक्त डेड बॉडीज नेणे, त्यांचा सोपस्कार करणे, नातेवाईकांच्या हातात देणे हा ऑप्शन पहिल्या सगळ्यात महत्वाचा आहे. बरं, मध्यरात्री 1:35 झालेला अपघात, नातेवाईकांपर्यंत ही गोष्ट पोहोचून आता सकाळचे 7 वाजून गेलेत, कोणी नातेवाईक पोहोचलेत तिथे? नातेवाईक आता नागपूरहून निघाली बस आहे, इतक्या लवकर पोहोचणं शक्य नाही आणि या संदर्भात ओळख पटवून नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओळखच पटत नाहीये लोकांची, ओळख पटवून नातेवाईकांचा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिथून बस निघाली आहे त्या एजंटला कळवलेलं आहे
ते त्या संदर्भात त्यांच्या लेव्हलवर आणि पोलीस आपल्या लेव्हलवर कळवत आहेत नातेवाईकांना. जी. तर या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी देखील आम्ही फोनवरून संपर्क साधला. ते काय म्हणाले ते ऐकूयात. मंत्री गुलाबराव पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. गुलाबरावजी, खूप भीषण अपघात आणि महाराष्ट्रामध्ये आज सकाळी जी बातमी कानावर आली आहे, 25 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला या बस अपघातामध्ये. तुम्ही चाललाय का तिथे? हो, मी आता थोड्या वेळाने तिकडे निघतोय, पण सध्या बस दूर करण्याचं काम सुरू आहे आणि मला तरी असं वाटतं की गाडीला गाडी ठोकणे हा अपघात आपण पाहिलाय, पण गाडीचा ऍक्सल तुटून डिवायडरवर गाडी जाते आणि त्याचा आपोआप पेट होतो आणि त्याच्यात होरपळून लोक मरतात. महाराष्ट्रातली ही सगळ्यात भयावह घटना आहे असं म्हणाल काही हरकत नाही. आणि त्याच्यात 25 लोक मरतात. त्याच्यातलं चॅलेंजिंग हे आहे की आता त्याची ओळख पटवणं, कोण आहे, कुठले आहे, सगळ्या प्रवाशांचं ओळख पटवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे आता प्रशासनाने आपल्या परीनं बस दूर केलेली आहे. जे जखमी आहेत त्यांना दवाखान्यात पाठवण्याचा प्रयत्न केलाय. पण पुढचं जे काम आहे, घटना कशी घडली, याच्यात कोण कोण प्रवासी होते, हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. गुलाबरावजी, मात्र यामध्ये 3 लहान मुलं सुद्धा आहेत जी होरपळली गेली आहेत. आता यांच्या नातेवाईकांचा आक्रोश खूप मोठा असणार आहे, कारण हे सगळे नातेवाईक म्हणजे नागपूरहून निघतील त्यावेळेला अजून आता सकाळचे 7 वाजून गेलेत, अजून पोहोचले नाहीयेत तिथे. ह्या सगळ्या नातेवाईकांना तुम्ही काय सांगाल, कसं सांत्वन कराल त्यांचं? आता घटना ही घडलेली इतकी भयावह आहे की सांत्वन करणं सुद्धा मुश्किल राहणार आहे. पण शेवटी जी घटना घडली त्याला फेस करणं तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे आणि शासन त्यांच्या पाठीशी उभं आहे. अशा पद्धतीने आपण त्यांना धीर देऊ. पण शासन जरी उभं राहिलं तरी त्यांच्या घरातला माणूस गेला ही सगळ्यात भयान गोष्ट आहे. त्यामुळे ज्याच्या घरातलं जातं त्यालाच हे गोष्टी कळतात. शेवटी आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाचं चालेल ना. शेवटी परमेश्वराच्या तिथं हातात आहे आणि मला तरी असं वाटतं की आता त्यांच्या मागे सरकार निश्चितपणाने उभं राहील. बरं, मात्र समृद्धी महामार्गावरती धावत असलेल्या गाड्यांच्या स्पीड बद्दल काय मत आहे तुमचं? सध्या कसं आहे की समृद्धी मार्गावर ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण फार जास्त आहे आणि त्याच्यावर काही ना काही तोडगा काढावा लागेल की काहीतरी स्पीडच्या बाबतीमध्ये सगळ्यांना विचार करावा लागेल. आणि तो समृद्धी मार्ग लोकांना लवकर नेणार आहे की लोकांना मारणार आहे असं मनाच्या लोकांत घुसू नये. त्याच्याकरता प्रशासन, शासन आणि खास करून तुमचे परिवहनचे लोक असतील किंवा तुमचे आरटीओस असतील, या सगळ्यांची एक कमिटी करून याच्यावर नियम करावा लागेल की कोणत्या वेगाने आपण चालावं आणि कसं चालावं. बरं, त्याच्यासाठी काहीतरी स्पीड लिमिट असतील. मात्र मगाशीच स्थानिक खासदारांनी एक मुद्दा उपस्थित केला की जर गाड्यांचा स्पीड कमी असेल तर मग तिथे गाड्या थांबवून किंवा दगडफेक करून लूटमारीच्या घटना घडतात, म्हणून तर गाड्यांचा स्पीड जास्त असतो. हे तर कारण त्यासाठी असू शकत नाही? मला त्याची कल्पना नाहीये. पण शेवटी वाहन आहे तर मग त्याला काहीतरी स्पीड असते. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्यावर पण ऍक्सिडेंट होतात. पण त्याचं प्रमाण याच्या प्रमाणामध्ये फार फरक आहे. तिथे जी ट्रॅफिक आहे तेवढी ट्रॅफिक नाही आहे इकडे, त्याच्यापेक्षा फार कमी आहे. पण ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण जास्त आहे. ही घटना तर अशी आहे की गाडी एक्सेल तुटते काय, ती डिवायडर जाते काय, आग पेट घेते काय, रात्रीची 1:30 दिवसाची वेळ असती तर काहीतरी जागी राहिले, ते बिचारे झोपलेले असतील, झोपेत झालंय सगळं असं मला या ठिकाणी वाटतंय. घटना वाईट आहे. याच्यावर आता रस्ते असतील, सगळ्या गोष्टी असतील, याच्यावर आपण पर्याय काढू. पण आता गेलेले जीव वापस नाही येऊ शकत. जी, धन्यवाद गुलाबराव पाटीलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर हा अपघात घडल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शी तिथे जे उपस्थित होते त्यांनी काय माहिती दिली आहे ऐकूयात. अपघात गाडी येत होती तिकडून, तिने डिवायडरला मारला वाटते, खाली पडली, लगेच खाली पडल्यामुळे लगेच आग धरली. ते तुम्ही वर काय, तुम्ही बाहेर काय झालं? बाहेर आम्ही ते वरून ते काच फोडलो, इमर्जन्सी कसं तरी वरून आलो आम्ही निघून. तुम्ही किती जण बाहेर आले असे? किती जण वर आले? तुम्ही ड्रायव्हर कंडक्टर दोन्ही बाहेर आले आणि 5-6 जण असं आलो. गाडी किती जण होती? गाडी कमी 28-29 जण होते. होते का? तुमच्या कंपनीची आहे विदर्भ ट्रॅव्हल्स. तुम्ही कुठून बसले होते? नागपूरवर, गुटीवळ नागपूर. तुमचं नाव काय? साईनाथ पवार, योगेश डोळे. मग तुम्ही औरंगाबादची का संभाजीनगरची? ओके संभाजी. अपघात झाला कसा आहे? अपघात काही प्रत्यक्षदर्शींची ही प्रतिक्रिया होती. मात्र आता सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे या मृतदेहांची ओळख पटवणं.
DNA चाचणी हाच त्यासाठी पर्याय आहे असं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे आता हा बसचा उरलेला सांगाडा आणि 25 प्रवाशांचा झालेला मृत्यू, जे 8 प्रवासी बचावलेले आहेत त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत, ते किरकोळ जखमी झालेत। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा या भागामध्ये समृद्धी महामार्गावरती मध्यरात्रीनंतर झालेला हा भीषण अपघात। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।